आता आपण कॉमनली यूज्ड डॅक्स फंक्शन्स बघू. त्याच्यात आपण बघणार आहेत त्याच्यात आपण ॲग्रिगेशन फंक्शन बघू. तर ॲग्रिगेशन फंक्शन्समध्ये बघू. कॅल्क्युलेट द समरीज ऑफ द डेटा. ॲग्रिगेशन फंक्शन्स काय करतात तर डेटाची समरी कॅल्क्युलेट करतात. तर त्याच्यामधले कोणते महत्त्वाचे फंक्शन्स आहेत ते बघूयात आपण. त्याच्यामध्ये आहे सम. मग सममध्ये काय असतं, ॲड्स अप ऑल द व्हॅल्यूज इन द कॉलम. आता टोटल सेल्स काढायचं असेल आपल्याला तर सम ऑफ सेल्स कॉलममध्ये सम ऑफ सेल्स टेबलमध्ये अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. पण अमाऊंटची सम काढायची आता आपल्याला. सम ऑफ सेल्समध्ये अमाऊंटची अमाऊंटची सम टोटल सेल्समधल्या टोटल सेल्स मिळेल आपल्याला. ॲव्हरेजमध्ये काय कॅल्क्युलेट करतात तर ॲव्हरेज किंवा मीन कॅल्क्युलेट करतात त्या कॉलमचा. त्याच्यानंतर ॲव्हरेज सेल्स इज इक्वल टू ॲव्हरेज हे फंक्शन वापरायचं. आणि ॲव्हरेज हे फंक्शन वापरायचं. त्याच्यानंतर टेबलचं नाव येईल आणि त्याच्यानंतर कॉलमचं नाव येईल. इथे पण तसंच, हे फंक्शनचं नाव आहे, हे टेबलचं नाव आहे आणि हे कॉलमचं नाव आहे. ओके. त्याच्यानंतर मीन आणि मॅक्स. मीनमध्ये काय आहे तर लोवेस्ट, समजा प्रोडक्ट्स या टेबलमध्ये लोवेस्ट प्राईज आपल्याला काढायची, रिटर्न स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मीनमध्ये काय होतं, मीन फंक्शन वापरायचं. त्यावेळेस आपण मीनमध्ये काय होतं, लोवेस्ट व्हॅल्यू मिळते त्या कॉलममधली. मॅक्समध्ये काय येतं तर मॅक्सिमम हायेस्ट व्हॅल्यू मिळते. तर हायेस्ट प्राईस काढायची तर मॅक्स फंक्शन वापरायचं. प्रोडक्ट्स हे टेबलचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये प्राईज. ओके. त्याच्यानंतर काउंट हे एक फंक्शन आहे. तर आणि काउंट ए हे पण एक फंक्शन आहे. तर आता काउंट हे फंक्शन आपण कधी वापरतो तर जेव्हा आपल्याला टेक्स्ट इग्नोर करायचं आहे. जेव्हा आपल्या काउंट करतं तर काउंट्स न्यूमरिक व्हॅल्यूज फक्त काउंट करतं. काउंट करतं तर फक्त न्यूमरिक व्हॅल्यूज काउंट करतं आणि ते टेक्स्ट आणि ब्लँक्स इग्नोर करतं आणि ते न्यूमरिक कॅल्क्युलेशन्ससाठी वापरतात. ओके. तर काउंट ए फंक्शनमध्ये काय करतं तर ऑल नॉन ब्लँक व्हॅल्यू काउंट करतं आणि त्याच्यामध्ये फक्त ब्लँक्सना तो इग्नोर करतो. आणि जनरल एंट्री म्हणजे त्याच्यामध्ये टेक्स्ट, बुलियन जे काही असेल ते सगळं काउंट एमध्ये काउंट होतं. पण काउंटमध्ये फक्त न्यूमरिक व्हॅल्यूज काउंट होतात आणि काउंट एमध्ये टेक्स्ट, बुलियन सगळ्या व्हॅल्यू काउंट होतात. आणि जेव्हा न्यूमरिक कॅल्क्युलेशन्स करायचे असतात तेव्हा काउंट हे फंक्शन वापरायचं आणि जेव्हा जनरल एंट्री काउंट करायचे असतात तेव्हा काउंट ए हे फंक्शन वापरायचं. त्याच्यानंतर काउंट रोजमध्ये काय होतं तर टेबलमधल्या रोज काउंट होतात आणि त्याच्याबरोबर काउंट डिस्टिंक्ट हे एक फंक्शन आहे. त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट व्हॅल्यूज फक्त काउंट होतात टेबलमधल्या. ओके. इथे आपण डॅक्समधले लॉजिकल फंक्शन्स बघूयात. तर डॅक्समधले लॉजिकल फंक्शन्स कशासाठी वापरतात तर कंडिशन्स आणि ब्रँचिंगसाठी वापरतात. आता त्यातली पहिली कंडिशन आहे इफ. आता इफ काय, रिटर्न्स वन व्हॅल्यू इफ द कंडिशन इज ट्रू अँड अनदर इफ द कंडिशन इज फॉल्स. म्हणजे ते बेसिक इफ एल्स लॉजिकसारखं ते वर्क करतं. आता सेल्स कॅटेगरी, इफ सेल्स अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000 देन इट विल रिटर्न हाय, अदरवाईज इट विल रिटर्न लो. बेसिक इफ एल्सवालं लॉजिक वापरतात इथं. त्याच्यानंतर दुसरं आहे लॉजिकल फंक्शन स्विच. इट इव्हॅल्युएट्स द एक्सप्रेशन अगेन्स्ट मल्टिपल व्हॅल्यूज. इट इज यूज्ड फॉर द मल्टिपल कंडिशन्स क्लीनर दॅन नेस्टेड इफ. नेस्टेड इफपेक्षा ते क्लीनर असतं आणि मल्टिपल कंडिशन्ससाठी वापरतात. त्याचा सिंटॅक्स असा आहे की चा सिंटॅक्स रेटिंग इज इक्वल टू स्विच हे फंक्शन आहे इन द ब्रॅकेट ट्रू, सेल्स अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000 देन हाय, सेल्स अमाऊंट इज ग्रेटर दॅन 500 मीडियम, अदरवाईज लो. म्हणजे हे इव्हॅल्युएट्स एक्सप्रेशन अगेन्स्ट मल्टिपल व्हॅल्यूजच्या अगेन्स्ट एक्सप्रेशनला इव्हॅल्युएट करतं. ओके. त्याच्यानंतर मल्टिपल कंडिशन्स कंबाईन करायचे असतील तर अँड किंवा ऑर हे वापरतात. आता अँड काय तर रिटर्न्स ट्रू इफ द बोथ द कंडिशन्स आर ट्रू आणि ऑर रिटर्न्स ट्रू इफ ॲटलिस्ट वन कंडिशन इज ट्रू. अँड आणि ऑर सारखं ते वापरतात याच्यामध्ये पण. आणि त्याच्यानंतर इफ एरर, रिटर्न्स अल्टरनेट व्हॅल्यू इफ ॲन एरर ऑकर्स. एरर ऑकर झाली तर अल्टरनेट व्हॅल्यू ते रिटर्न करतात. म्हणजे
प्रिव्हेंट द फॉर्म्युला फेल्युअर बिकॉज ऑफ म्हणजे एरर येऊन फॉर्म्युला फेल होऊ नये म्हणून हे वापरतात. आणि त्याच्यानंतर नॉट एक आहे, तर नॉट कशासाठी वापरतात? फ्लिप ट्रू ऑर फॉल्स. ट्रू आणि फॉल्समध्ये फ्लिप करण्यासाठी नॉट वापरतात. इफ नॉट ट्रू किंवा इफ नॉट फॉल्स असं ट्रू आणि फॉल्समध्ये फ्लिप करण्यासाठी इफ नॉट वापरतात. बघणार आहेत आपण टाईम इंटेलिजन्स फंक्शन्स. आता टाईम इंटेलिजन्स फंक्शन्समध्ये काय काय येतं? तर टोटल YTD. टोटल YTD म्हणजे काय? ते काय कॅल्क्युलेट करतं? कॅल्क्युलेट द टोटल फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इयर टू द करंट डेट. स्टार्ट ऑफ द इयरच्या स्टार्टपासून करंट डेटपासून. सम्स द अमाऊंट. आता इथं कसा सिंटॅक्स आहे? YTD सेल्सचं YTD काढायचं आहे इयर टू द करंट डेट. त्याच्यानंतर कसं लिहिणार? टोटल YTD सम ऑफ सेल्स अमाऊंटचा सम, सेल्समधलं सम आणि डेट दिली आहे. आता डेट काय कॅल्क्युलेट करणार? सम्स द अमाऊंट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द इयर टू ईच डेट. सम्स द अमाऊंट काय सम करणार? अमाऊंटचा बिगिनिंग ऑफ द इयरच्या बिगिनिंगपासनं ते ईच डेट, त्या डेटपर्यंतचा सेल्सचा म्हणजे अमाऊंट तो कॅल्क्युलेट करणार, सम काय करणार त्याची. त्याच्यानंतर आहे टोटल MTD म्हणजे कॅल्क्युलेट्स द टोटल फ्रॉम द स्टार्ट ऑफ द मंथ. कॅल्क्युलेट्स द MTD सेल्स, मंथ टू डेट सेल. कॅल्क्युलेट द MTD सेल्स. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट टोटल QTD पण असतं त्याच्यामध्ये. फ्रॉम द स्टार्ट ऑफ द क्वार्टरच्या स्टार्टपासूनचं कॅल्क्युलेट करतात, त्याच्यासाठी QTD असतं. त्याच्यानंतर YTD झालं सॅम्पल पिरियड लास्ट इयर. हे काय करतं? रिटर्न द सेम पिरियड लास्ट इयर. म्हणजे काय करतं? ह्याचं सिंटॅक्स कसं आहे? लास्ट इयर सेल्स कॅल्क्युलेट सम ऑफ सेल्स इन द ब्रॅकेट अमाऊंट आणि डेट्समध्ये डेट. तर कॅल्क्युलेट काय करतं? ते काय कॅल्क्युलेट करतं? सेल्स फॉर द सेम पिरियड लास्ट इयरसाठी सेम पिरियडसाठी जो काही सेल्स झाला तो ते कॅल्क्युलेट करतं. म्हणजे डॅक्स वापरून आपण काय काय करू शकतो? तर क्वार्टरमध्ये किती सेल झाला त्या डेटपर्यंत, मंथमध्ये किती सेल झाला त्या डेटपर्यंत, इयरमध्ये किती सेल झाला त्या डेटपर्यंत, आणि शिवाय लास्ट इयरला सेम पिरियडमध्ये लास्ट इयरला किती सेल झाला ते पण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि डेट ॲड शिफ्ट्स द डेट बाय द नंबर ऑफ डेज ऑर मंथ्स. डेट ADD डेट ॲड म्हणजे काय करतं? तर नंबर ऑफ मंथ्स किंवा इयर्सनी डेट शिफ्ट करता येते. म्हणजे सेल्स लास्ट मंथ. आता कॅल्क्युलेट सम ऑफ सेल्स अमाऊंट. आता डेट ॲड हे फंक्शन वापरलं. त्याच्यानंतर डेट्समध्ये डेट टाकायची, मायनस आपल्याला कितीनी मायनस करायचं आहे ते, आणि मंथनी इयरनी ते टाकायचं. शिफ्ट्स द डेट बाय दिस मच अमाऊंट ऑफ मंथ बॅक. -1 टाकल्यामुळं तेवढ्या अमाऊंट ऑफ मंथनी बॅक ते स्विच करतं. नंतर आपण बघणार आहे ते डॅक्समधले फिल्टर फंक्शन्स. तर फिल्टर फंक्शन्समध्ये कोणते कोणते येतात? तर कॅल्क्युलेट. तर फिल्टर फंक्शन काय करतात? तर दीज कॅल्क्युलेट द कॉन्टेक्स्ट अँड फिल्टर्स. कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर्स ते कॅल्क्युलेट करतात. ओके. तर त्याच्यामध्ये कुठलं फंक्शन येतं? तर कॅल्क्युलेट फंक्शन येतं. तर कॅल्क्युलेट फंक्शनमध्ये काय करतो आपण? तर कॅल्क्युलेट फंक्शन काय करतं? मॉडिफाय द फिल्टर कॉन्टेक्स्ट अँड देन कॅल्क्युलेट्स द एक्सप्रेशन. फिल्टर कॉन्टेक्स्टला मॉडिफाय करतं आणि मग एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करतं. आता त्याचा सिंटॅक्स असा आहे, सेल्स फॉर USA सेल्स कॅल्क्युलेट करायचं. तर कॅल्क्युलेट सम ऑफ सेल्स, टेबलचं नाव ऑफ अमाऊंटचं सेल्स कॅल्क्युलेट करा, कॉमा सेल्स इन द ब्रॅकेट कंट्री इज इक्वल टू USA. फक्त USAसाठीचा सेल्स कॅल्क्युलेट करा, टोटल सेल्स कॅल्क्युलेट करा, असं त्याच्यात आपण कंडिशन दिली आहे. म्हणजे त्याने काय केलं? फिल्टर कॉन्टेक्स्टला मॉडिफाय करतं आणि मग एक्सप्रेशनला कॅल्क्युलेट करतं. ओके. त्याच्यानंतर फिल्टर एक आहे. तर फिल्टरमध्ये काय होतं? तर कॅल्क्युलेट सम ऑफ सेल्समधला अमाऊंट या कॉलमला ची टोटल सम काढायची आणि काय फिल्टर लावायचं आहे? तर सेल्सला फिल्टर लावायचं आहे. तर सेल्स अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000. तर त्याच्यातली कंडिशन काय लावली? हाय सेल्स आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याच्यात आपण अशी कंडिशन लावली की फिल्टर काय करायचं? तर सेल्स अमाऊंट इज ग्रेटर दॅन 1000 असेल ते कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर पुढचे आहेत फिल्टर फंक्शन्स ऑल आणि
ऑल आणि ऑल एक्सेप्ट. आता ऑलमध्ये काय होतं तर रिमूव्ज ऑल द फिल्टर फ्रॉम द कॉलम शोईंग द टोटल व्हॅल्यूज रिगार्डलेस ऑफ द सिलेक्शन. सिलेक्शन ते वगैरे काही न बघता सगळे फिल्टर कॉलमवरचे ते काढून टाकतात आणि ते काढून टोटल व्हॅल्यू दाखवतं. आणि ऑल एक्सेप्टमध्ये काय होतं तर काही फिल्टर्स ठेवतात आणि बाकीचे काढून टाकतात. तर एक्सेप्ट म्हणून जे फिल्टर्स आपण टाकू त्याच्यामध्ये ते फिल्टर्स फक्त ठेवतात आणि बाकीचे काढून टाकतात. आता त्याचा सिंटॅक्स कसा आहे, कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करा, सम ऑफ सेल्स अमाऊंटची सम आणि ऑल प्रोडक्ट्स असं असेल तर सगळ्या प्रोडक्ट्सची काढतात आणि ऑल एक्सेप्ट असेल आणि प्रोडक्ट त्याच्या पुढे इक्वल टू देऊन प्रोडक्टचं नाव दिलं असेल तर तेवढ्या प्रोडक्ट सोडून बाकीची कॅल्क्युलेट करतात. ओके.